टेन टू ऑल चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज या सेशनमध्ये आपण एकंदरीत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या अनुषंगानं उर्वरित दिवसाचं नियोजन कसं असायला पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ओके. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे या संबंधित सेशनमध्ये आपण विशेषत्वानं जो काही स्ट्रॅटेजी आपली किंवा जे काही उर्वरित दिवसाचं नियोजन आहे त्याला आपण 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि विद्यार्थ्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ठरवायचा आहे, की आपण सध्या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय आणि त्यानुसार पुढचं नियोजन तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे. ओके. आणि तसेच या लेक्चरच्या शेवटी आपण एक अनाउन्समेंट करणार आहे YouTubeच्या अनुषंगानं. ती सुद्धा उर्वरित दिवसासाठी पूर्ण महाराष्ट्रभर बरोबर आहे. विद्यार्थ्यांना त्याचा या संधीचाच म्हणावं लागेल आपल्याला फायदा झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आपली ती अनाउन्समेंट असणार आहे. ठीक आहे. तो बेसिकली सुरुवात करण्याच्या अगोदर बघा ही इमेज आहे. बरोबर. आता ही इमेज आपण इथे घेतलेली आहे. त्यामागचा एक संदर्भ काय आहे? ते लक्षात घ्या. आपला हा ऑलरेडी गोल आहे. बरोबर. म्हणजे हे आपलं एम आहे, हे आपलं टार्गेट आहे. आणि हे असं समजा गृहीत धरा, हे आपले सगळे काय चाणक्य फाउंडेशनचे विद्यार्थी आहे. बरोबर आहे. ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. आणि सोबत तुम्ही ह्या ध्येयाची जबाबदारी घेतलेलीच आहे. बरोबर आहे. पण त्यासोबतच तुमच्या लेफ्ट हँड साइडनं एक काय विजयी पताका आहे. आणि ती विजयी पताका तुम्हाला सांगते आहे, तुम्ही फक्त ध्येयच ठरवून नाही ठेवलं तर रादर तुम्ही ध्येयासोबत तुमचा एक विनिंग ॲटिट्यूड आहे. तो 100% सांगत आहे. येणाऱ्या 4 जानेवारीला किंवा येणाऱ्या 11 जानेवारीला विजय हा आपलाच असेल. ठीक आहे. आणि त्याच अनुषंगानं तुम्हाला इथून पूर्ण पॉझिटिव्ह राहून आपले एफर्ट्स टाकून डिसिप्लिन मेंटेन करून तुम्हाला यश खेचून आणायचं आहे. ओके. सो बेसिकली बघा, आता उर्वरित 25 दिवसाचं नियोजन कसं असायला पाहिजे याविषयी आपण चर्चा करूया. तर मित्रांनो बघा, सगळ्यात प्रथमतः आपण हे डिस्कशन पुढे नेत असताना प्रामुख्यानं असे काही विद्यार्थी आहे जे फ्रेशर आहे. लक्षात घ्या. फ्रेशर विद्यार्थी तसेच त्यांचा स्कोर इन बिटवीन बिलो 40 पर्यंत आहे सध्या. बिलो 40 ते किती असो बरोबर आहे मिनिमम. दुसरी अशी कॅटेगरी आहे लक्षात घ्या, ज्यांचा स्कोर इन बिटवीन 40 टू 50 आहे. बरोबर. ही दुसरी कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी ज्यांचा स्कोर हा 50 ते 60च म्हणेल मी. मागचा कंबाईनचा स्कोर 60 प्लस गेलेला होता आणि आता सुद्धा आपल्याला असं गृहीत धरून चालावं लागेल, की 60 प्लस जाईल बुवा. तर मग या केसमध्ये असे काही विद्यार्थी ज्यांनी मागची मेन्स दिलेली आहे, पण फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव नव्हतं किंवा सिलेक्शन नाही झालेलं आहे त्यांचं. बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं आपण इथे हे डिस्कशन कंडक्ट करत आहोत. ठीक आहे. आणि माझा हा प्रयत्न असेल, की एकंदरीत संपूर्ण जे काही आपल्याला आलेला एक्सपिरियन्स आहे मागच्या सर्व परीक्षेतून बरोबर आहे आणि पूर्ण आपल्या ह्या चाणक्यच्या टीम किंवा इतर सगळे जे काही सर्व्हिसमध्ये असणारे माझे विद्यार्थी मित्र यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करून मी याविषयी बोलतो आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे या कॅटेगरी वाईज जे काही स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग आहे, मला तरी असं वाटते ते विशेषत्वाने या सेशनमधून तुम्हाला ते मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा पहिली कॅटेगरी बिलो 40 वाले. या सर्वांनी काय करायचं लक्षात घ्या. आता दिवस आहे आपल्याला प्रत्येकाला 25 दिवस. तर बिलो 40 कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची रिव्हिजन मिनिमम 2 रिव्हिजन प्लॅन करायला पाहिजे मित्रांनो. तर या केसमध्ये तुम्ही फार जास्त वेळ देऊन एकच रिव्हिजन प्लॅन करताय, तर गोष्टी रिकॉल होण्याचे चान्सेस कमी असते. आणि कंबाईन सारख्या परीक्षेमध्ये जेव्हा 0.36 सेकंदात तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा फॅक्च्युअलवर तुमची किती व्हिज्युअलायझेशन थ्रू कमांड आहे, खूप जास्त महत्त्वाचं. त्यामुळे जास्तीत जास्त रिफरन्स तुमचा पाहिजे कशाचा? रिव्हिजनचा. रिव्हिजन किंवा रिरीडिंगचा. त्यामुळे लक्षात घ्या, बिलो 40 वाल्या विद्यार्थ्यांनी काय करावं, की मिनिमम पहिली जे त्यांची रिव्हिजन आहे, बघा आपण कसं नियोजन केलं आहे, प्रत्येकी 3 दिवस आणि तुमचे सब्जेक्ट आहे 5 पहिल्या फेजमध्ये. दुसऱ्या फेजमध्ये लक्षात घ्या, प्रत्येकी 2 दिवस तुमचे सब्जेक्ट आहेत 4 आणि शेवटी मित्रांनो 2 दिवसामध्ये तुम्हाला करायची आहे मिक्स रिव्हिजन. मिक्स रिव्हिजन. आता यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या फेजमध्ये काय केलं आहे आपण लक्षात घ्या. आपण सायन्स आहे ना, हा सायन्स सब्जेक्ट हा इन्क्लूड केला आहे प्लॅनिंगमध्ये. कारण काय, डेली जेव्हा आपण प्लॅनिंगमध्ये सायन्स घेतो, तेव्हा असं होते की कधी-कधी सायन्सवर एक कमांड येत नाही किंवा सायन्सवर झाल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की केक जेव्हा आपण बनवतो, तर त्याला काय असते, आपला टॉपिंग असते किंवा सर्वांना पिझ्झा ते आवडतच आहे सर्वांचा. तर त्या अनुषंगाने काय करतो आपण, त्याला टॉपिंग करतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, की आज भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र 4 झाले आपले 4 पिल्लर.
हा झाला केकचा आपला बेस. त्याच्यावर जर आपल्याला टॉपिंग करायचं आहे, बरोबर आहे, त्या अनुषंगानं किंवा आपल्याला आता त्याच्यावर क्राऊन चढवायचा आहे, बिल्डिंगचा कळस चढवायचा आहे, त्यासाठी डिसाइडिंग सब्जेक्ट कोणते आहे मित्रांनो? करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग आणि सायन्स. तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या, रोज प्रामुख्यानं सायन्स, करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंगला तुम्ही रोजच्या रोज तत्वावर पूर्ण 25 दिवस अभ्यास केलाच पाहिजे डेली बेसिसवर. आणि सोबत हे जे 4 तुमचे पिलर आहे सब्जेक्ट, याला तुम्ही वर्क व्यवस्थित दिवस डिवाइड करून तुम्ही ते एक्झिक्यूट करायला पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या, पहिला फेज आपला काय असेल? 4 सब्जेक्ट आपले मेन 4 पिलर सोबत सायन्सला ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण घेतलेला आहे. कारण काय? दिवसाचा जेव्हा तुम्ही 1 तास देता, तेव्हा त्या अनुषंगानं सायन्स हा गोष्टीला कधी-कधी विषय कव्हर होत नाही आणि मग तो कुठेतरी राहून गेला असं वाटतंय. मग त्या केसमध्ये सेपरेट 3 दिवस देऊन अजून आपण सायन्स संपवू शकतो आणि प्रत्येक सब्जेक्टला 3 दिवस. आता एखादा म्हणेल, "सर 3 महिन्यात संपत नाही, 30 दिवसात संपत नाही, 3 दिवसात कसा संपेल?" तर मित्रांनो, एकमेव सोल्युशन आहे. बसा शांत. प्रत्येक सब्जेक्ट सुरुवात करताना किंवा रोज दिवसाची सुरुवात करताना स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करा. विचारा, की पॉलिटीचा आज हे 10 चॅप्टर मला करायचे आहे. पण या 10 चॅप्टरमधले असे कोणते चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये मी मागच्या परीक्षेमध्ये चुकलो होतो किंवा माझे असे कोणते चॅप्टर आहे ज्याचं माझं कन्फ्युजन होतं. मग तेच चॅप्टर फक्त या 3 दिवसात करायला पाहिजे. सोप्या चॅप्टरवर फक्त जस्ट एक गो थ्रू रिव्हिजन तुमची व्हायला पाहिजे. तर या ॲटिट्यूडनं अभ्यास केला तरच 3 दिवसात एक सब्जेक्ट संपतो. नाहीतर मग 15 दिवसात एक सब्जेक्ट संपत नाही आणि आता ते आपल्याला शक्य नाही. ओके. सो बेसिकली काय करायचं आहे, पहिल्या फेजमध्ये लक्षात घ्या, 3 दिवस प्रत्येकी एक सब्जेक्ट गुणिले 5 सब्जेक्ट. पहिला जो फेज असेल तो असेल तुमचा मित्रांनो 15 दिवस. गॉट इट? नंतर आता सेकंड फेज. सेकंड फेजमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, 4च घेतले आपण सब्जेक्ट. प्रत्येकी 2 दिवस. म्हणजे हा तुमचा किती दिवसाचा असेल? 8 दिवसाचा. कारण काय, की सायन्सला याच्यामध्ये आपण इथे जेव्हा आपण सायन्सला किती तास देत होतो? 1 अवर्स देत होतो. इथून पुढे मात्र तुम्हाला सायन्सला 2 अवर्स द्यावे लागतील. सायन्सचा वेळ वाढत गेला पाहिजे. बरोबर? त्या केसमध्ये बरोबर आहे. 2 तास प्रत्येकी सायन्सला दिल्यानंतर मग सेपरेट 3 दिवसाचा 2 दिवसामध्ये आपल्याला ते टाकायचं, नियोजनाचा काही भाग नाही. त्या अनुषंगानं तुम्ही ते कॅरी करू शकता, है ना? बेसिकली 4 सब्जेक्ट, आपले 4 पिलर, सायन्सला डेली, करंट अफेअर डेली आणि मॅथ्स रिझनिंग डेली प्रॅक्टिस. पहिले आपण हे रफ नियोजन करू, नंतर डेली प्लॅनिंगचं मी जाताना सर्वांसाठी कॉमन सांगतो. ठीक आहे? हे झाला तुमचा दुसरा टप्पा 8 दिवसाचा. तिसरा टप्पा असेल मित्रांनो हा मिक्स रिव्हिजनचा. याच्यामध्ये एकदम हॉट टॉपिक्सवर तुम्हाला असे टॉपिक जे 100% तुम्ही विसरत आहे. मागच्या परीक्षेमध्ये तुम्हाला तिथे तुम्ही कमी पडलात आणि 100% आयोग सुद्धा हे टॉपिक विचारते. त्याला तुम्हाला कव्हर करून ज्या गोष्टी वर्कआउट करायच्या आहे. ओके. बेसिकली हे झालं तुमचं पहिलं. असे बिलो 40 वाल्या कॅटेगरी विद्यार्थ्यांनी या पद्धतीचा त्याचा रिव्हिजनचा प्लॅन करावं. आता मित्रांनो दुसरा भाग. ते कॅटेगरी विद्यार्थ्यांची ज्यांचा स्कोर हा इन बिटवीन आहे 40 ते 50, त्यांनी काय करायला पाहिजे? आता मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी काय करायला पाहिजे? प्रामुख्यानं एकतर तुम्ही 3 रिव्हिजन करा किंवा 2 रिव्हिजन करत असताना जास्तीत जास्त पेपर म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो इंटरलिंक करा. आता इंटरलिंक म्हणजे कसा करायचा लक्षात घ्या. मी या विद्यार्थ्यांना सांगेल, की प्रत्येकी तुम्हाला पहिला फेज असेल तुमचा 3 चोक 12. ते 3 दिवस एक सब्जेक्ट आणि 4 पिलर सायन्सला रोजचे 2 तास. कारण की काय, ऑलरेडी तुमचा स्कोर हा इन बिटवीन 40 ते 50 आहे. हे असं मागच्या परीक्षेतून दिसतंय. फ्रेशर लोकांना हे ठरवावं लागेल. तुम्ही पहिल्या कॅटेगरीत आहे, तर अभ्यास सध्या सेकंडमध्ये आहे किंवा थर्डमध्ये आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी मागच्या पूर्वपरीक्षा दिल्या असेल 2-4 किंवा 10-8 बरोबर आहे. मग त्यांनी त्यांचा स्कोरहून ते अनुमान लावावं. ओके. आता मित्रांनो बघा, इथे रोजचं तुम्हाला 2 तास सायन्सला द्यायचे आहेत. त्या अनुषंगानं फक्त 4 पिलर केले आपण आणि पहिला आपला फेज झाला 12 दिवसामध्ये. मग आता दुसरा फेज जो आहे आपला मित्रांनो, त्यांनी काय करायचं आहे, पुन्हा बेचोक 8 सेमच आहे. बरोबर आहे. 2 दिवस प्रत्येक सब्जेक्ट, 4 पिलर, 2 तास रोज सायन्सला तिकडे द्यायचे आहे. हा झाला तुमचा 12 आणि 8 20चा. तिसरी रिव्हिजन या कॅटेगरीतल्या लोकांनी काय करायची आहे, एका दिवसाची रिव्हिजन तुम्ही प्लॅन करू शकता. 1 4 4 टोटल झाले 24 दिवस आणि शेवटचा 1 दिवस राहतो. तो द्यायचा आहे तुम्हाला मिक्स रिव्हिजन प्लस करंट अफेअर्स. त्यामध्ये जास्तीत जास्त करंट अफेअर्सची रिव्हिजन ठेवायची आहे. इथून पुढचं 25 दिवस चाणक्य फाउंडेशनच्या YouTube प्लॅटफॉर्मवरून मी कंटिन्यू तुमच्या संपर्कात असेलच. ठीक आहे. सो बेसिकली हे लक्षात ठेवा. ओके. तर ही झाली सेकंड कॅटेगरीचं नियोजन. ऑलरेडी एक्सप्लेन कमी करण्याचं कारण काय? ऑलरेडी पहिल्या कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही नसलात, तरी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहत असेल. मग त्या अनुषंगाने तुम्हाला बाकी डिटेल्स त्याच्यातून कळूनच जाईल. ठीक आहे. त्यामुळे सेकंड फेजमधले लक्षात घ्या.
मिनिमम 3 प्लॅनिंग तुम्ही करायला पाहिजे. 3 रिव्हिजन प्लॅन करायला पाहिजे. कारण की काय होतंय, जर जर तुम्ही 40-50च्या दरम्यान आहे, याचा अर्थ बेसिक्स ऑलरेडी गोष्टी क्लिअर आहे. मग ज्या काही गोष्टी हुकताय, त्या हुकताय, की तुम्हाला परीक्षेत तिथं कन्फ्युजन होत आहे 50-50 मध्ये आणि 50-50 मध्ये कन्फ्युजन क्या होते? जेव्हा गोष्टीचं रिकरन्स, व्हिज्युअलायझेशन आपलं कमी पडते. म्हणून मग जेवढ्या तुम्ही रिव्हिजन त्याला मल्टिपल द्याल, तेवढ्या गोष्टी तुम्हाला जास्त वर्क त्याच्यामध्ये होतील. ठीक आहे. पहिलं आलं लक्षात? तिसरी कॅटेगरी हे लोकं वॉटर ब्रेक घेतो. ओके. बघा. मित्रांनो तिसरी कॅटेगरी 50 ते 60 दरम्यान असणारे किंवा दिग्गज त्यांची द्विवार्षिक, त्रिवार्षिक, पंचवार्षिक झालेली आहे किंवा काही पोस्ट होल्डर लोकं ज्यांना त्यांचा रँक अपग्रेड करायचा आहे, पोस्ट अपग्रेड करायची आहे किंवा असे काही लोकं ज्यांची थोडक्यात मागच्या 2 वर्षापासून किंवा मागच्याच वर्षी प्रिलिम्स ही मेन्स त्यांना देता आली नाही. बरोबर आहे. ह्या सर्व कॅटेगरीसाठी आपण बोलूया आता. मित्रांनो बघा, सगळ्यात पहिले तर तुमचा रिझल्ट आताही जर तुम्हाला पेपर दिला, तर 100% तुम्ही पुन्हा त्याच कॅटेगरीत जाऊन बसाल 50 ते 60च्या. मग कुठं चुकतंय आपलं? तर आपलं चुकतंय स्ट्रॅटेजीमध्ये. जे मार्केटमधल्या जे अदर स्ट्रॅटेजी आहे, जे सर्व लोकं तेच पद्धत वापरतात, तेच आपण वापरत आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी मी सांगेल हे थोडं वेगळं त्यांनी प्रयोग करायला पाहिजे. आणि मग प्रयोग म्हटल्यापेक्षा लक्षात घ्या, हा सक्सेसफुल आहे. कारण की स्वतः मी त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे आणि आत्ता राज्यसेवा 24 मधून माझी निवड झालेली आहे. अजून पद यायचं आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने बघा 50 ते 60 या अनुषंगानं बघा मित्रांनो, काय करायला पाहिजे त्यांनी? त्यांनी जे आहे मल्टिपल सब्जेक्टला एका दिवशी टार्गेट करायला पाहिजे. एक तर तुम्ही आयदर काय करा, एका दिवशी 2 सब्जेक्ट टार्गेट करा, बरोबर आहे. किंवा एका दिवशी 2च सब्जेक्ट, 2 पिलर मेन आपले, बाकी मॅथ्स, करंट अफेअर्स आणि सायन्स आपण रोज घेतच आहे बाकीच्या प्रमाणे. 2 सब्जेक्टला पहिल्यांदा त्यांनी ट्राय करायला पाहिजे. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं नियोजन 25 दिवसाचं काय ते मी सांगतो. पहिलं तर सगळ्यात पहिले 3 चोक 12 म्हणजे ह्या 12 दिवसात तुम्ही किती दिग्गज असाल तरी प्रत्येक सब्जेक्टला त्यांचा त्याचा वेळ देऊन न्याय द्यायचा प्रयत्न करा. असं बिलकुल समजू नका, की माझं फार चांगलं क्वालिटी आहे. मग वेळेवर सेकंड आन्सर की आली का आपल्याला समजते, की आपल्या सिली मिस्टेक झाल्या. नाव तर आहे तुमचं गोड, बरोबर आहे, सिली मिस्टेक. तर बेसिकली नाही करायचं असं. बिलकुल नवख्याप्रमाणे आणि व्यवस्थित वेळ देऊन प्रत्येक सब्जेक्टला 3-3 दिवसामध्ये संपवायचं आहे. म्हणजे पहिला 12 दिवस तुमचा या सगळ्या फेजमध्ये कॉमनच आहे बघा. तुमचं नंतर 12 दिवसाचं प्लॅनिंग चेंज असलं पाहिजे. कसं? ज्यांचा स्कोर 50 ते 60 दरम्यान आहे, त्या लोकांनी काय करायला पाहिजे लक्षात घ्या. त्यांनी काय करायला पाहिजे, पुढची रिव्हिजन जी आहे त्याची बेचोक 8 दिवस आहे. बरोबर आहे. 8 दिवसाची. म्हणजे 20 दिवसात 5 दिवस आपण ते मिक्स रिव्हिजनला ठेवत आहे. मित्रांनो बघा, बेचोक 8 मध्ये त्यांनी काय करायला पाहिजे लक्षात घ्या. त्यांनी दिवसाचं नियोजन हे 50-50 मध्ये करायला पाहिजे. बरोबर आहे. 50-50 मध्ये आणि ह्या 50 मध्ये काय करायला पाहिजे, एक कोर सब्जेक्ट म्हणजे जो तुमचा सुरू असेल. पॉलिटी सुरू असेल तर पॉलिटी करा. 3-4 तास बरोबर आहे. 2 तास सायन्स असेल, 1.5 तास मॅथ्स रिझनिंग असेल, 2 तास मॅथ्स रिझनिंग असेल आणि बाकीच्या गोष्टी. त्यांनी डेडिकेटेड मित्रांनो लक्षात घ्या, या दरम्यान असणाऱ्यांनी 4 अवर्सचा एक सब्जेक्ट वेगळा स्लॉट काढा आणि त्याच्यामध्ये काय करा लक्षात घ्या मित्रांनो, हॉट टॉपिक्स कोणते आहे प्रत्येक सब्जेक्ट ते आपण सर्व या मागच्या मेंटरशिपमध्ये सांगितलं आहे आणि जे तुम्हाला अवेलेबल होणारच आहे. शेवटी बोलतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, या 4 तासाचा डेडिकेट स्लॉट तुम्ही काढा, या दरम्यान स्कोर असणाऱ्यांनी आणि त्या सर्वांनी हॉट टॉपिक्सला सेपरेट वेळ देऊन, मग त्याच्यामध्ये जसं भूगोलमध्ये लोकसंख्या आहे, नदी प्रणाली आहे, बरोबर. नंतर राज्यघटनेमधले पहिले 11 चॅप्टर आहे. नंतर मग हिस्ट्रीमधला जे आहे काँग्रेसची अधिवेशनं, काँग्रेसची स्थापना, काँग्रेसच्या पूर्व संघटना आहे, क्रांतिकारी संघटना, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ ठरलाय क्वेश्चन. तसे हॉट टॉपिक्स काढा रोज. ते आदल्या दिवशीच तयार असले पाहिजे रात्री आणि लगेच मग त्याच्यावर 4 तासामध्ये सगळ्या सब्जेक्टला आपला वेळ दिला गेला पाहिजे. ते प्रत्येक सब्जेक्टमधले काही टॉपिक्स घ्यायचे आणि दिवसामध्ये मग असं समाधान असेल आपल्याला, नाही बुवा आपला फार चांगल्या कंप्लीटली पूर्ण थोरोली आपला अभ्यास होत आहे. तर या दरम्यान ज्यांचा स्कोर आहे त्यांनी लक्षात घ्या. पहिला तर 12 दिवसाचा स्लॉट तुम्हाला कॉमन आहे. कारण की कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे तो प्लॅन. दुसऱ्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे 50-50% देऊन मॅक्सिमम वेळ हॉट टॉपिक्सच्या रिव्हिजनला द्यायची आहे. बाकी जे तुमचं चालू आहे रोज, त्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, सायन्स आणि करंट अफेअर ते चालूच ठेवायचं आहे. आणि मग तुमचा तिसरा स्लॉट जो असेल 5 दिवसाचा, त्याच्यामध्ये पुन्हा काय करायची आहे, फिक्स रिव्हिजन. त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला न देता डायरेक्टली हे जे हॉट टॉपिक्स आहे, त्या 5 दिवसामध्ये पुन्हा पुन्हा करा. जसं सायन्समधलं क्लासिफिकेशन आहेच.
त्यावर क्वेश्चन दिसतोच तुम्हाला, बरोबर, त्या अनुषंगाने. तर तसं तुम्ही काय करायला पाहिजे, 3ऱ्या नंबरची कॅटेगरी त्यांनी मेन्स दिलेले आहे, या दरम्यान आहे किंवा ऑलरेडी त्यांना पोस्ट अपग्रेड करायची आहे. त्या सर्वांनी मित्रांनो या 3ऱ्या कॅटेगरीतलं स्ट्रॅटेजी फॉलो करायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. हे झालं आता तुमचं ठळक दिवसाचं नियोजन. आता म्हणजे एकंदरीत कंप्लीट दिवसाचं नियोजन झालं. आता एका दिवसाचं नियोजन काय असायला पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. ओके. बघा मित्रांनो, आता डेली रुटीन एकंदरीत तुमचं कसं असलं पाहिजे याविषयी आपण बोलूया. तर इथे आपण मिनिमम 12 तास या मिनिमम 12 तास इथून मॅक्सिमम जेवढा होईल देता येईल फक्त आपल्या हेल्थला जपून है ना, आरोग्याला जपून गोष्टी करायच्या आहे. कारण की आरोग्यच नसेल तर मग आपल्याला मग पुन्हा तिकडे सेटबॅक भेटू शकतो मोठा. ठीक आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या 12 अवर्स 12 अवर्स तुमचं नियोजन असलं पाहिजे दिवसाचं. त्याच्यामध्ये तुमचे स्लॉट कसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. पहिला स्लॉट 7 ते 9चा. अगेन मग दुसरा जर आपण घेतला तर पुन्हा 9:30 ते 11:30 घेऊ शकतो आपण. लंचचा 12:30 ते मग 2:30चा स्लॉट असेल. मी एक असा आयडल सांगतोय 2-2 तासाचा, असं काही नाही. माझा काही करून 12 तास स्वतःचे जे आहे मॅनेज करायचे आहे. 12 तासाच्या वर झाली तर आनंदाचीच गोष्ट, पण मिनिमम नाही झाले, त्याच्यापेक्षा कमी नाही झाले पाहिजे. 12:30 ते 2:30, पुन्हा 3 ते 5 चा जो काही स्लॉट असेल तो, पुन्हा टी ब्रेक आवडता 5:30 ते 7:30, मग तुमचा डिनर आणि पुन्हा मग इकडे आपण 8:30 ते आपण दिला 10:30. हे 3 स्लॉट झाले 6 तास आणि हे 3 तास झाले 6 तास. बरोबर आहे, 3 स्लॉट. एकंदरीत मित्रांनो 12 तासाचं नियोजन आहे. आता लक्षात घ्या, अगेन सेम कॅटेगरी बिलो 40, बिटवीन 40 टू 50 किंवा फ्रेशर त्या अनुषंगानं आणि पुन्हा मग एक्सपिरियन्स होल्डर. बरोबर आहे. आता या सर्वांनी काय करायला पाहिजे, आपण सरळ उठलं-सुटलं की काहीच करत बसतो मग. त्यांनी काय करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे की गोष्टी कशा मॅनेज करायच्या. आता इथे बघा, जो काही तुमचा हा स्लॉट असेल, याच्यामध्ये युज्युअली असा प्रयत्न करा, की मॉर्निंगचा स्लॉट हा प्रत्येक म्हणजे आपला जो सोशल मीडिया किंवा त्या अनुषंगानं आपण काय म्हणू शकतो गॅझेट म्हणजे आपला जो मोबाईल आहे, स्मार्टफोन त्याच्याशी त्याचा संबंध नसावा सकाळच्या स्लॉटचा. हा युज्युअली प्राईम फॅक्टर असतो प्रत्येकाचा. चांगली झोप झालेली असते, मस्त नाश्ता झालेला असतो, बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं तो चांगला युटिलाइज करा जेवण करेपर्यंत. त्यामुळे तिथे मॅक्सिमम तुमचा जो कठीण सब्जेक्ट आहे तो घेतला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही जे अंतिम प्रहार त्या अनुषंगानं पहिला केला पाहिजे. बुल्स आहे ना. तो बेसिकली पहिला जो स्लॉट आहे तुमचा हा 4 तासाचा, त्याच्यामध्ये तुमचा युज्युअली जीएसचा सब्जेक्ट टार्गेट करा. बरोबर आहे. जीएसचा सब्जेक्ट टार्गेट करा. जे 3ऱ्या कॅटेगरीतले लोक आहे, ते हॉट टॉपिक्सला डायरेक्टली पहिले सकाळचे 4 तास वापरून ते आपल्या कामातून वेगळं करू शकता. बरोबर आहे. आणि जे मध्यम मार्गवाले आहेत 40 ते 50 त्यांनी जीएसच करायला पाहिजे या पहिल्या स्लॉटमध्ये. मग दुसरा स्लॉट आहे आता 12:30 ते 2:30चा. हा 2 तासाचा स्लॉट भेटला. ऑलरेडी तुम्ही आता काय आले आहे, जेवण करून आलेलं आहे. लिथार्जी मोडमध्ये तुम्ही जाणार आहे. काही जण स्वप्न पाहतात. वामकुक्षी, उशी तयार असते आपली लायब्ररीमध्ये आहे ना, वाट बघत असते. तो बेसिकली बघा 12:30 ते 2:30चा स्लॉट. याच्यामध्ये युज्युअली अशा गोष्टी करा ज्याच्यामुळे माइंड स्विच होईल. माइंड स्विच 2 गोष्टींमुळे होते. करंट अफेअर्स आणि मॅथ्स आणि रिझनिंग. बरोबर आहे. तर युज्युअली याला तुम्ही वेळ द्या. 1.5 तास तुम्ही त्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग करा. बरोबर आहे, डेडिकेटेडली. आणि पुढचा अर्धा तास तुम्ही करंट अफेअर वाचू शकता. करंट अफेअर हा टॉपिक दिवसातून थोडा-थोडा वेळ वाचा. काय होईल, की आउटपुटही भेटेल तुम्हाला. कंटाळवाणं होणार नाही. गोष्टी पाठ राहतील. आणखी करंट अफेअर कसं असतं कंबाईनला थोडं पाठांतराच्या लेव्हलचं आहे 7-8 मार्क्सचं. तर त्या अनुषंगानं इथे तुम्ही वेळ देऊ शकता. ते सकाळी अर्धा तास करंट अफेअरला देऊ शकता किंवा मग डायरेक्टली इथे अर्धा तास दिला आणि संध्याकाळी अर्धा तास दिला तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट समजलं इथे? ते प्रत्येकाने इथे करा. करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग. पुढचा स्लॉट जो आहे 3 ते 5चा. ते हां. याच्यामध्ये तुम्ही कंपल्सरी काय करायची आहे, पी-वाय-क्यू आणि रिव्हिजन. रिव्हिजन. एखादा म्हणेल, "सर सब्जेक्टच करत आहे, रिव्हिजन कशी करू?" तर मग जो सब्जेक्ट सुरू असेल
त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सब्जेक्टचं काही पाठांतर असेल, त्याचे PYQ पाहणं असेल ते करा. तो सब्जेक्ट सकाळी 4 तास केला त्याचेच PYQ नका बघू. त्याला रिव्हिजन होणार नाही. तो सब्जेक्ट केला त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सब्जेक्टचे PYQ बघा. म्हणजे तुमचे काय होईल तिथं रिव्हिजन होईल. किंवा एखाद्यानं नोट्स काढल्या असतील त्या रेफर करा किंवा एखादं स्मार्ट एखादं पुस्तक असेल छोटं चांगल्या नोट्सचं तर तुम्ही रिफर करू शकता. कृपया कोणीही नवीन आता वाचू नये. बरोबर आहे. सर्वांनी ऑलरेडी आपले जे पारायण आहे, मागचे जे बुक्स आहेत तेच रिपीट करा, है ना? 3 ते 5 मध्ये तुम्ही डेडिकेटेड PYQ आणि रिव्हिजन आणि ऑलरेडी आपले सेशन त्या दरम्यान असणारच आहे. त्यामध्ये आपण घेत आहे PYQच. नंतर मित्रांनो बघा हा स्लॉट डेडिकेटेडली हा मला असं वाटते प्रत्येकानं सायन्सला वापरला पाहिजे. कारण की बऱ्यापैकी सायन्समध्ये आपण बॅकफुटवर येतो आणि मग खरंच कंबाईनचं सायन्स जे आहे एक वेगळ्या लेव्हलचं असते आणि जर त्यात तुम्ही अबोव्ह दॅन ॲव्हरेज काढले तर ऑलरेडी तुम्ही मेन्सला पोहोचता, आहे ना? सो बेसिकली जर बिलो दॅन ॲव्हरेज काढले तर घरी. अबोव्ह दॅन ॲव्हरेज काढले तर तुम्हाला 100% मेन्सला एंट्री आहे. म्हणून सायन्सला तुम्ही रोज 2 तासाप्रमाणे वेळ देऊ शकता आणि पूर्ण 25 दिवस तुम्ही सायन्सला सोबत घेऊन करू शकता. ठीक आहे प्रिपरेशन तुमचं. मग आणखी बघा मित्रांनो तुमच्याकडे एकदम आरामात स्लॉट राहिला हा 10:30 ते 10:30. पुन्हा तिथे करा तुमचा अगेन. ठीक आहे. किंवा थोडं मॅथ्स रिझनिंग वाचा. पुन्हा रिव्हिजन तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनं बघा किती वेळ अवेलेबल आहे तुम्हाला. 12 तास अवेलेबल आहे आणि शक्य आहे. 25 दिवसामध्ये इथून पुढे जर तुम्ही तुमचे 12 तास पूर्ण डेडिकेटेड वाहून दिले, मी खात्रीनं सांगतो 4 जानेवारी दुपारी 12 वाजता मला आत्मसमाधान लाभेल. रिझल्ट येईल नाही येईल तो नंतरचा मुद्दा, है ना? पण ते खूप महत्त्वाचं आहे, की स्वतःला प्राउड फील झालं पाहिजे, की मी मेहनत केली आणि त्या क्षणासाठीच जगायचं. ऑलरेडी तो क्षण पुरेपूर जगलात, ऑटोमॅटिकली रिझल्टमध्ये तुमचं नाव येतं. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या. कर्म महत्त्वाचे आहे आणि ऑलरेडी ते फिलॉसॉफी तर आता तुम्हाला पाठच झाली आहे ना? तो त्या अनुषंगाने लक्षात घ्या. हे 4-6 स्लॉटमधून तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. तुमचा जो काही शेड्यूल असेल, त्यानुसार काही असे काही चेंजेस मेजर करू नका. पण या संपूर्ण स्ट्रॅटेजी सेशनमधून माझ्या अनुभवातून एकंदरीत मला काय वाटते वैयक्तिकरित्या ते मी मांडलेलं आहे. तर तुम्ही 100% हेच फॉलो करा असं मी म्हणणार नाही. पण याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करू शकता. म्हणणं एकच आहे, आजपर्यंत जे केलं तेच करत आलात, तर जोच रिझल्ट येईल तोच आलाय. जर काहीतरी वेगळा रिझल्ट आला असेल, तर वेगळं करावं लागेल आणि मग वेगळं असं काही जगावेगळं आपण करत नाहीये. रादर जे काही अनुभव आलेला आहे त्याच्यातून जे काही स्ट्रॅटेजी आपण सांगताय, त्याला तुम्ही थोडे मायनर चेंजेस करून इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो एकंदरीत डेली रुटीन. पहिले आपण बोललो 25 दिवसाचा प्लॅन. तर तिसऱ्या टप्प्यात आपण बोलूया प्रामुख्यानं याची खूप जास्त गरज आहे, की डूज आणि डोंट्स. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. क्या करे, क्या ना करे, है ना? त्याविषयी आपण बोलूयात. डोंट्सचा कलरच चेंज करून घेतो ना. मला ते समजलं पाहिजे. त्या ब्लॅक बोर्डवर तुम्हाला ठीक आहे. डूज आणि डोंट्स काय करायला पाहिजे आपण एकदम मस्त व्हाईट रंग घेतलेला आहे. त्या अनुषंगानं गांधीजी है ना शांतता आणि डोंट्समध्ये आपण एकदम रेड कलर घेतलाय. ठीक आहे. सर्वांना माहितीच आहे रेड कलर आहे ना. तो बेसिकली लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याला आता इथे डूज आणि आपल्या डोंट्स काय करायला पाहिजे इथून पुढच्या 25 दिवसामध्ये त्याविषयी आपण चर्चा करूयात. सगळ्यात पहिले मित्रांनो, काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं काम काय करायला पाहिजे? तुम्हाला सांगतो, सांगेल तुम्हाला. डिसिप्लिन राहा. ठीक आहे. फार जास्त महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन राहणं. इथून पुढच्या 25 दिवसामध्ये जबाबदार राहा, डिसिप्लिन राहा. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय? जबाबदार राहा स्वतःसाठी, है ना? म्हणजे तिथूनच मग सगळ्या गोष्टी येतात, की प्रामाणिक राहा, इंटिग्रिटी बरोबर आहे. हे व्हॉटएव्हर हे सगळं. हे ना जबाबदार राहा. म्हणजे आपण जबाबदारी स्वीकारा, की आपल्याला घरच्यांनी पाठवलं आहे ना आणि आपल्याला या परीक्षेमध्ये काहीतरी यश प्राप्त करायचं आहे, बरोबर आहे. तर मग जबाबदारी घ्या या 25 दिवसात.
ऑटोमॅटिकली ज्या विद्यार्थ्यांनी इथून पुढं 25 दिवसाची जबाबदारी घेतली, 100% रिझल्टमध्ये त्याचं नाव चमकणार आहे. म्हणजे मेन्सला तो पोहोचेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय करायचं बेसिक काय, की प्रत्येक दिवसाची जबाबदारी घ्या. दुसरा दिवस नवा कोरा भेटला ना, त्याचा बस तो बेस्ट आपल्याला वापरायचा आहे. ऑटोमॅटिकली 24 तास तुम्ही बेस्ट वापरले, पुढचा आणखी 24 तासाची काळजी घ्या. आणि हळू तुम्ही तुमच्या या क्षणाची काळजी घेतली, तर तुमच्या रिझल्टची काळजी बरोबर येतोच. बरोबर आहे. त्या अनुषंगाने लक्षात घ्या, जबाबदार राहा, पहिला मुद्दा. दुसरं महत्त्वाचं काय करायला पाहिजे, त्यामध्ये लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी मेंटेन करा. तर मग एखादा म्हणेल, "सर कन्सिस्टन्सी मेंटेन कशी करायची?" ऑलरेडी आपली आता एक सक्सेस मंत्रा सीरीज आपली सुरू होत आहे आणि त्यामध्ये दर दिवशी तुम्हाला चाणक्य फाउंडेशनच्या YouTube प्लॅटफॉर्मवर ॲस्पायरंट फेजमध्ये असताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, या कीवर्ड्सवर आपण बोलणार आहे. ठीक. त्यापासून सुरू होईल. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी मेंटेन करा. आता जो कन्सिस्टन्सी म्हटल्यापेक्षा फ्लो मेंटेन करा. बरोबर आहे. तिसरं महत्त्वाचं, असं काही म्हणत नाही मी, कारण की अशी काही गोष्टच नाही आहे. पॉझिटिव्ह राहा आणि हे असं सांगण्याची गोष्ट नाही आहे, ते राहायलाच पाहिजे पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह नावाची गोष्ट आहेच नाही. ते एक जस्ट आपली भीती आहे, जे आपण निगेटिव्ह थॉट्स म्हणतो. आणि भीती कशातून येते? जेव्हा त्याच्यावर भीतीवर कृती होत नाही, तेव्हा त्याची भीती निर्माण होते, है ना? सो बेसिकली लक्षात घ्या, पॉझिटिव्ह राहा. आजूबाजूला जो तुमचा ऑरा आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह पीपलशी इंटरॅक्ट करा. बरोबर आहे. सगळ्या अडचणी आहेत तिथेच राहू द्या. जास्तीत जास्त एन्थुसियास्टिक राहायचा प्रयत्न करा. आणि असं काही जगावेगळं नाही करायचं आहे. बिलकुल परीक्षा आली तर एकदम चेंज होतो, ब्रह्मचर्य घेतो, असंही नाही बिलकुल. नॉर्मल राहा. ठीक आहे. आणि आपला परफॉर्मन्स देत राहा. आणि ऑटोमॅटिकली जर या सब्जेक्टची तुम्ही काळजी घेतली, डिसिप्लिन, जबाबदारी, कन्सिस्टन्सी, आणि ऑटोमॅटिकली मग तुमचा शेड्यूल जर फॉलो झाला, तुम्ही कॉन्फिडंट राहता. ते कॉन्फिडंट राहा असं काही सांगणार नाही. ऑलरेडी ह्या 2 शब्दासोबतच तुमचा सगळा ॲस्पायरंटची आयुष्य आहे. है ना? सो बेसिकली मित्रांनो, डूजमध्ये मी सांगेल, की प्रामुख्याने या गोष्टी करा. आता काय करू नका त्याच्यावर मी जास्त फोकस देतो. सॉरी. बघा, सगळ्यात पहिले तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मेजर थ्रेट सध्या आणि 100% त्यावर तुम्ही फार जास्त वेळ घालवताय मला असं वाटते. रादर तुमची पिढी किंवा आपली पिढीसुद्धा त्याच पिढीत आहे ना. तो बेसिकली लक्षात घ्या, सोशल मीडिया, बरोबर, याचा कमीत कमी वापर करा किंवा होत असेल पॉसिबल तर डायरेक्टली डिस्कनेक्ट व्हा. फक्त ते डिस्कनेक्ट झालं तर ते तन धनसे झालं पाहिजे. नाहीतर मग फक्त फिजिकली झालं आपण डिस्कनेक्ट आणि मन आपलं अर्ध तिकडे. Instaवर काय आलं असेल, Facebookवर कोणी मेसेज पाठवला असेल, WhatsAppवर काय झालं असेल, बरोबर आहे, किंवा कोणी तर याच्या व्यतिरिक्त वापरत असाल आहेच महाशय, बरोबर. तर बेसिकली माझं म्हणणं आहे, की सोशल मीडिया डिस्कनेक्ट किंवा डिटॉक्स, सध्या आता मी बुक्स वाचत आहे डिटॉक्सवर, बरोबर, डोपामाइन डिटॉक्स किंवा त्याच्यावर. त्या अनुषंगानं सोशल मीडियापासून जास्तीत जास्त अंतर ठेवा पुढचे 25 दिवस. फार फायद्याचं ठरेल तुम्हाला. की ऑटोमॅटिकली सोशल मीडियावर तुम्ही वेळ कमी देताय, याचा अर्थ जास्तीत जास्त वेळ तुम्ही गुंतवताय तुमच्या कामावर. आणि त्याच्यामधला जो कचरा आहे सोशल मीडियातून येणारा, तो सुद्धा कमी होत आहे. तर मग त्याचा भरपूर फायदा तुम्हाला तिथे होऊ शकते. त्यामुळे पहिला डोंट्समध्ये काय, सोशल मीडियाचा कमीत कमी वापर किंवा जर पॉसिबल असेल तर डिस्कनेक्ट करून ठेवा किंवा अनइन्स्टॉल करा. बरोबर आहे. हे जर पॉसिबल असेल तर, है ना? प्रत्येकाचा आपापला आहे, कारण की आपण पंतप्रधान आहे, है ना? दुसरा मुद्दा महत्त्वाचा, काय नाही करायला पाहिजे, दॅट इज गॉसिप. ठीक आहे. वायफळ चर्चा, सध्या ती काय करते, सध्या तो काय करतो, बरोबर आहे. हे दोघंही नसले तर मग भलताच कोण काय करते, काही करायचं काम नाही आपल्याला. आपण काय करतो याच्यावर लक्ष द्या पुढचे 25 दिवस. ऑटोमॅटिकली बाकी सगळं युनिव्हर्स तुमची काळजी घेईल. सो बेसिकली मित्रांनो लक्षात घ्या, गॉसिप अव्हॉइड करा. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं, त्या काही सध्या इश्यूज आहे तुम्हाला, तेच लिहितो मी. जे काही तुम्हाला अडचणी आहे, ऑब्स्टॅकल आहे, फॅमिली असो, रिलेशनशिप असो किंवा अदर दॅन कोणताही असो. तर प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो, इश्यूजला सध्या स्टक करा. स्टक म्हणजे काय? होल्डवर ठेवा. ते आता काही संपणार नाही आहे, मी म्हणणार नाही. ते आता तुम्ही अव्हॉइड केलं ते संपणार. त्याला होल्डवर ठेवा. नंतर बघू आपण, सॉल्व्ह करू आरामात, है ना? हे स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य नाही आहे. पण रादर आपल्याला ह्या 25 दिवसामध्ये हे आयुष्य बनवायचं आहे. बरोबर. त्यानंतरचं नंतर पाहू. बरोबर. सो बेसिकली मित्रांनो, बाकी जे काही तुमचे ऑब्स्टॅकल इश्यूज किंवा काही विचार आहे, ओव्हर थिंकिंग आहे, त्याला तुम्ही अव्हॉइड करा. गॉसिप, सोशल मीडिया हे प्रामुख्यानं सर्वात महत्त्वाचा फोकस आपला इथे. कारण की इथला वेळ फार जातो आपल्याला माहिती आहे आणि मग त्या अनुषंगानं वेळ तुमचा कमी तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, हे झाल्या त्या अनुषंगानं आपल्याकडून
या सर्व टिप्स. आजच्या सेशनला मी आता समअप करतो. आपण हे सेशन 3 मुद्द्यामध्ये विभागलं होतं. पहिल्या मुद्द्यामध्ये 25 दिवसाचं 3 कॅटेगरीमधलं आपण नियोजन बघितलं. सेकंड टप्प्यामध्ये डेली रुटीन बघितला आणि थर्ड टप्प्यामध्ये डूज अँड डोंट्स आपण बघितला. मित्रांनो, लास्ट तुमच्यासाठी आणि रादर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची न्यूज म्हणजे काय? तर आपण गेल्या 1 महिन्यापासून जे आहे विद्यार्थ्याच्या अनुषंगानं मोठ्या लेव्हलवर काय करता येईल यासाठी प्रयत्न करत होतो आणि सक्सेसफुली त्या रेकॉर्डिंग्स आपण डन केलेल्या आहेत. तर मित्रांनो, डे वाईज प्रत्येक सब्जेक्टचं टार्गेट, त्याच्यावरच्या पी-वाय-क्यूच्या टेस्ट आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरून YouTubeवर तुम्हाला आजपासून अपलोड केल्या जाईल. आणि ते लक्षात घ्या, ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल असेल. आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते किती चांगल्या पद्धतीने हँडल करता आणि 100% ज्यानं हा प्रोग्राम फॉलो केला. तर हा टोटल लक्षात घ्या मित्रांनो, एकंदरीत 30 दिवसाचा आपला प्रोग्राम आहे. त्या 30 दिवसाचा आता तुम्ही म्हणाल सर 25च दिवस राहिले. तुम्हाला त्या पद्धतीनं ते मॅनेज करावं लागेल. बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं या चाणक्य फाउंडेशनच्या YouTube प्लॅटफॉर्मवर ठीक आहे, एक प्लेलिस्ट आपण क्रिएट करू. त्याच्यामध्ये त्याचं टायटल असेल अंतिम 2.0 आणि त्या अनुषंगानं संपूर्ण डे वाईज प्लॅनिंग म्हणजे पॉलिटीचे डे वाईज टार्गेट, इकॉनॉमिक्सचे टार्गेट, जिओग्राफीचे, हिस्ट्रीचे आणि सायन्सचे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पी-वाय-क्यूच्या टेस्ट ज्या संपूर्ण महाराष्ट्रात कोणीच घेतलेल्या नाही आहे. त्या आपण जे आहे अगदी डायरेक्टली फ्री ऑफ कॉस्ट की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा, त्या अनुषंगानं आपण YouTubeला जे आहे आपण पब्लिश करत आहे म्हणजे स्ट्रीम करत आहे. आणि त्याचसोबत चाणक्य फाउंडेशन आहे सर्च कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी या प्ले स्टोअरवर सुद्धा अंतिम 2.0 ही बॅच मोफत तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं. कॉल केल्यानंतर तुम्हाला त्या डायरेक्टली बॅचमध्ये ॲड केल्या जातं. ठीक आहे. त्या सर्वांनी मला असं वाटते की या इनिशिएटिव्हचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ व्हावा. त्या अनुषंगानं सर्वांनी जे आहे या गोष्टीला शेअर करा आणि एकंदरीत आपलं हे जे उर्वरित 25 दिवसाचं नियोजन आहे, त्याविषयी जर तुमचे काही डाउट्स असतील, तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये किंवा त्या अनुषंगाने इन्स्टिट्यूटला जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्याच्यासाठी क्वेरी सेशन लवकरात लवकर घेऊच आहे. आणि इथून पुढे सुद्धा 25 दिवसामध्ये जास्तीत जास्त आमच्या संपूर्ण चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, त्या अनुषंगानं प्रयत्न हे चालू असतील. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.